नमस्कार. श्री स्वामी समर्थ. होळीच्या आधी घरी अवश्य आणा या 4 वस्तू. आयुष्यभरासाठी दरिद्री जाईल, वस्तू समस्या संपतील, अखंड लक्ष्मी नांदेल. होलाष्टक म्हणजे 17 ते 24 मार्च दरम्यान या वस्तू घरात आल्याने माता लक्ष्मीची कृपा राहून वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते. चला तर या गोष्टीबद्दल जाणून घेऊया. महाशिवरात्र संपल्यावर होळीची तयारी सुरू होते. राज्यासह देशभरात धुळवडीचा उत्साह धूमधडाक्यात साजरा करण्यात येतो. अनेक ठिकाणी पारंपरिकपणे धुलिवंदन साजरे करण्यात येते. यंदा 25 मार्चला धुलिवंदन साजरे करण्यात येणार आहे, तर होलिका दहन हे 24 मार्चला होणार आहे. होळीला शिमगा देखील म्हटले जाते. होळीच्या दिवशी अप्रवृत्ती नष्ट करून त्यावर विजय मिळवण्याचा उत्सव साजरा करणारा हा सण आहे. खरे तर जुने जे वाईट असेल ते सोडून नव्याने स्वागतासाठी सिद्ध होण्याचा हा सण आहे. वास्तुशास्त्रात देखील विशेष महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये काही गोष्टीचा उल्लेख करण्यात आला आहे ज्या घरी आणणे फलदायी आहे. त्यामुळे होळीपूर्व या वस्तू घरी आणल्या पाहिजेत. होलाष्टक आणि होळी दरम्यान तुम्ही या गोष्टी खरेदी करू शकता. या वस्तू घरात आल्याने माता लक्ष्मीची कृपा राहून वर्षभर घरात सुख समृद्धी नांदते. चला तर या गोष्टी जाणून घेऊया. होळीपूर्वी घरी आणा या गोष्टी. तोरण. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी दरवाजावर आंब्याचे तोरण लावले जाते. आंब्याच्या पानाचे किंवा झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. तोरण लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. दारात तोरण लावल्याने घरात माता लक्ष्मीचे आगमन होते. त्यामुळे होलाष्टकापासून म्हणजे 17 मार्च ते शिमग्यापर्यंत म्हणजे 24 मार्चपर्यंत दरवाजाचं तोरण लावावे. बांबूचे रोप. वास्तुशास्त्रानुसार बांबूचे रोप हे सकारात्मक ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत मानला जातो. होळीपूर्व घरामध्ये बांबूचे रोप आणावे. यामुळे सर्व नकारात्मकता दूर होऊन घरात सुख समृद्धी वाढते. चांदीचे नाणे. होळीची खरेदी करताना चांदीचे नाणे नक्की विकत घ्या. चांदीच्या नाण्याची पूजा करून लाल किंवा पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवा. असे केल्याने तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतात. कासव. वास्तुशास्त्रामध्ये आणि हिंदू धर्मात कासव पवित्र मानले जाते आणि धातू शुभ मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही होळीच्या दिवशी घरासाठी धातूपासून बनवलेले कासवही आणू शकता. कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र असायला हवं. धातूचे कासव घरी आणून तुम्ही ते पूजेच्या ठिकाणी ठेवा. यामुळे घरात सुख लक्ष्मीचा वास करते असे मानले जाते. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.